समोर आहे गुड्डू. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. पहिल्यांदाच एक्सपिरियन्स करत आहे, म्हणजे असं उचलून घेतले. गुड्डू मटन खाता का तू? चिकन चिकन बेस्ट सांगणार का? चिकन काय कसं आहे मटनचा एक्सपिरियन्स? गुड मॉर्निंग, मी सलोनी आणि मी मंदार. तर आज आहे आमचा दिवस दुसरा आणि आम्ही रेडी झालेलो आहोत चांगल्या प्रकारे. हे बघा, आणि आम्हाला लवकर निघायचं होतं पण रोजच्या प्रमाणे आम्हाला लेट झालेलाच आहे. सो आता आम्ही दर्शनाला निघणार आहोत. सो भेटूया नंतर. आणि ही आपली गाडी जी ऑलरेडी खूपच म्हणजे डर्टी झाली आहे, पण मागून मला वाटतं जास्त घाण झालेली आहे. ही वॉलेट्स जरा ठेव तिथं. ओके. आणि काल आम्ही मला वाटतं गाडी 468 किलोमीटर्स चालवली आहे. ओके. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. स्वर्ग भेटला मदात पुण्यधाम ते एक गाव जिथे मिळे मोक्ष कुळांना. तो पहिल्या प्रवेशद्वाराच्या आत आम्ही आता जात आहोत. श्री स्वामी समर्थ वटवृक्ष, आणि इथं आम्ही आलो मंदिराच्या आतमध्ये. स्वामी रंगीन होनिया स्वामी मय झालो स्वामी रंगीन होनिया स्वामी. तर मंडळी, आमचं खूप छान प्रकारे दर्शन झालेलं आहे मेन टेम्पलमध्ये. आणि आत्ता आम्ही सध्या पार्किंगमध्ये आलो आहे आणि इथं पार्किंगच्या जवळच एक तुळजाभवानी माताचं मंदिर आहे. तिथे आम्ही आता सध्या चाललो आहे दर्शनाला. तर मंडळी, इथे तुळजाभवानी माताचं मंदिर आहे आणि इथे मंदिराच्या बाजूलाच छत्रपती शिवाजी महाराजांची एक छानशी प्रतिमा आहे, मूर्ती आहे. आणि इथे एक छोटंसं पार्क आहे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी. हे तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. तर अगोदर आपण दर्शन घेऊया. जगदाश्रया एकाप्यनेक रूपासी जगदंब नमोस्तुते. सृष्टिस्थिती विनाशाना हेतुभूते मुनिस्तुते. अनस्यानंदना तुझो वाळू आरती अनस्यानंदना माझं निज चरणी विनती. सर्वात्मा तू आहे निज देवा तू माहुरी. श्री स्वामी समर्थ. तर आमचा खूप चांगल्या प्रकारे दर्शन झालेलं आहे इथे अक्कलकोटचं. आणि ह्याच्यानंतर आम्ही आता समाधी मठाकडे जाणार आहोत. तर आमचं मेन मंदिर आहे, तिथं दर्शन घेऊन ऑलरेडी झालेलं आहे आणि खूप चांगलं झालं आजचं दर्शन. आणि तिथले सराउंडिंगमध्ये म्हणजे आसपास जी काही जागा आहेत किंवा छोटे छोटे मंदिर आहेत तिथेही आम्ही दर्शन घेतलेलं आहे. आणि आत्ता आम्ही आलो आहे चोळप्पा महाराजांच्या मठाकडे. आता आम्ही तिथे जाणार. चोळप्पा महाराजांचं मठ जिथे आहे तिथे स्वामी समर्थ महाराजांची समाधी आहे. सो ती आम्ही बघायला आता जाणार आहोत. श्री स्वामी समर्थ. तर सध्या आम्ही उभे आहोत रांगेमध्ये. चोळप्पा मठ म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज यांची जिथं समाधी आहे आणि चोळप्पा महाराज यांचं घर, इथं आम्ही आता आतमध्ये जाण्यासाठी रांगेत उभे आहोत. आणि समोर आहे गुड्डू. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय आणि आमचं दर्शन पण खूप मला चांगलं पण झालं. खूप प्रसन्न वाटतंय या जागी येऊन. आणि एक्सपिरियन्स जो आहे तो खूपच छान आहे. आणि मला असं वाटतं की जे लोक ही व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी सगळ्यांनी अक्कलकोट चोळप्पा मठ इथं नक्की भेट द्यावी. दाटली या कंठाशी आर्तताही आजर दाटली या कंठाशी आर्तताही आजर. स्वामी भेटीसाठी माझा अडकलाय श्वासर स्वामी भेटीसाठी माझा अडकलाय श्वासर. चक्र हे जन्मोजन्मीचे चक्र हे जन्मोजन्मीचे चक्र हे जन्मोजन्मीचे भेदया निघालो स्वामी रंगीन होनिया स्वामी मय झालो स्वामी रंगीन
तर मित्रांनो, आपलं जे अक्कलकोटचं दर्शन आहे ते बऱ्यापैकी झालेलं आहे. जोळप्पा मठ, जोळप्पा महाराजांचं घर आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची समाधी जिथं आहे त्या मंदिरामध्ये पण आम्ही दर्शन घेतलं. आणि आता आम्ही चाललो आहोत विठुरायाची पंढरी, म्हणजे अर्थातच पंढरपूर. आणि इथून आम्हाला मला वाटतं 2 तास प्रवास करायचा आहे. जवळपास 110 किलोमीटर डिस्टन्स जे आहे आम्हाला इथून कवर करायचं आहे. आणि अदमास असं आहे की आपण 1 वाजता बरोबर पंढरपूरला पोहोचू आणि तिथं दर्शन घेऊ. आणि त्याच्यानंतर पुढं बघू कुठे जायचा म्हणजे प्लॅन बनतोय. मग काय बायको, काय म्हणायचंय? मस्त. श्री स्वामी समर्थ. पांडुरंग रंगातून रंग रंगुनिया रंगी रंगला भंग. पांडुरंग रंगातून रंग रंगुनिया रंगी रंगला भंग. आता आम्ही आहोत ऑन द वे टू पंढरपूर. आणि पंढरपूर फक्त मला वाटतं एक 20 किलोमीटर राहिलेलं आहे आणि लगभग 20-25 मिनिटात आम्ही तिकडे पोहोचणार. सो खूप एक्साइटेड आहोत. मी पण पहिल्यांदा पंढरपूरला चालले अँड आय गेस मंदार पण पहिल्यांदाच चाललाय पंढरपूरला. सो अगेन वी आर एक्साइटेड आणि बघू आता पुढे कसं होतंय दर्शन. आज रविवार असल्यामुळे आज गर्दी असणार का नाही यात थोडा डाऊट आहे, बट मोस्टली गर्दी असणार आहे. सो आम्हाला किती टाइम लागतोय दर्शन घ्यायला हे बघावं लागेल. सो बघूया पुढे. रामकृष्ण हरी. तर पंढरपूर येथे आमचं दर्शन आता झालेलं आहे. आता वाजली आहेत 2:30 म्हणजे 2:40 आणि आता आम्हाला जायचं आहे पुन्हा कराडला. तर इथून आम्ही आता म्हणजे निघणार आहोत. तर बघू आता किती वेळ लागतोय, पण इथं भयंकर गर्दी आहे आणि मुखदर्शन करायला मला वाटतं 1.5 तास ते 2 तास लागतात. आणि जे मेन दर्शन आहे त्याला मला वाटतं 8 ते 9 तास लागणारच आहे. तर इथून आम्ही आता निघत आहोत. आणि मी मागे जे आहे ते मंदिराचं काम चालू असल्यामुळे पूर्ण जे मंदिर आहे ते इथं दिसत नाही आहे. तर रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर आम्ही आता पंढरपूरहून निघालेलो आणि कराडच्या दिशेने जात होतो. तर कराडच्या दिशेने जाताना आम्ही म्हणजे आम्हाला रोड एक्झॅक्टली माहीत नव्हता, तर आम्ही केलं GPS. तर GPS करून आम्हाला एक रोड म्हणजे एक भेटला नेव्हिगेशन. आणि तिथून जाताना एक अशी जागा येते, एक घाट सेक्शन आहे, पण तेवढंही म्हणजे हाईटवर नाही आहे, एक नॉर्मल हाईटवरती आहे. आणि तिथून आम्ही जेव्हा आता कम्यूट करत होतो इथं छान वारा येतोय. आमचे म्हणजे असे केस बघून तुम्हाला कळलं असेल. आणि त्याहूनही चांगली गोष्ट म्हणजे इथं सगळीकडे व्ह्यू जो आहे किती मस्त आहे आणि एवढा गार वारा सुटतोय आणि सगळीकडे इथे विंड मिल्स आहेत. हे बघा, एवढा स्ट्रॉंग वारा आहे की मी मागे जात आहे. म्हणजे एवढं पूर्ण ग्रीनरी आहे खूप इथं. वारा आहे आणि व्ह्यू एकदम तुम्ही बघू शकता किती मस्त आहे इथे. आणि मागे सगळीकडे जे आहे ते विंड मिल्स पण आहेत. सगळीकडे विंड मिल्स आहेत हे बघा. तर खूपच इथं म्हणजे प्रसन्न वाटतं, छान वाटतं खूपच. तिथं काही म्हणजे कप चहा पाहिजे होता जो इथे नाहीये, बट पुढे भेटू शकतो चहा. पण आम्ही असा विचार केला की पुढे चहा घेण्याआधी आपण इथं जरा म्हणजे जरा बाहेर उतरूया पण गाडीमध्ये, वेदर कारण खूपच मस्त आहे. ड्रायव्हिंग खूपच झालेली. हा. आणि खरोखरच वेदर जे आहे ते मस्त आहे. जर तुम्ही कोणी जर म्हणजे सोलापूर किंवा पंढरपूर इथे जर राहत असाल तर या जागेचं नाव जे आहे ते या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की करा, कारण आम्हाला या जागेचं नाव नाही माहिती आहे. आम्ही जस्ट GPS केलेलं आणि मी पाहिलं पण नाही कारमध्ये की काय नाव आहे ते, कारण आम्ही इमिजिएटली गाडी ऑफ केली आणि इथंच आम्ही उतरलो. तर गाडी आम्ही जी आहे ती पार्क इथं केली आहे, बरोबर रोडच्या बाजूला सेफली पार्क केलेली आहे. खूप छान व्ह्यू आहे, खूप चांगलं वाटते इथं येऊन. पहिल्यांदाच एक्सपिरियन्स करत आहे म्हणजे असं उचलून घेतली. आणि एवढी छोटी म्हणजे मी बकरी पहिल्यांदाच पाहिली आहे. खूपच छान. आणि इथं त्यांचा म्हणजे पूर्ण जो मेळा आहे तो इथं आहे, हे बघा. तर याचं नाव काय जागेचं? रसवाडीचा घाट, ज्या जागेचं नाव आहे रसवाडीचा घाट. आणि खूपच छान एक्सपिरियन्स आहे,
खूपच छान हवा येते मला वाटतं पावसामुळे हवा येते का इथं, तर पावसामुळे हवा येते इथं. तर मी गोवा, आम्ही इथं पंढरपूरला गेलेलो, आता कराडला चाललोय. तर मी आता ही जी आहे बकरी ती मालकीनीच्या स्वाधीन करत आहे. ओके, नमस्कार. आज आम्ही आलो कुठं? कराडमध्ये अलंकार रेस्टॉरंट मध्ये. अलंकार मध्ये. हा, अलंकार रेस्टॉरंट. आणि हे आमचं फेवरेट रेस्टॉरंट आहे. आम्ही कधी पण आलो तर तिथेच जेवायला येतो. गणपती बाप्पा मोरया. हे आणि हे आहे डायनिंग एरिया. आम्ही लास्ट वेळेला पण इथेच आलेलो आणि ही आपली म्हणजे सासरवाडीतला परिवार आहे. कोल्हापुरी. कसा आहे मटनचा एक्सपिरियन्स? तर मस्तपैकी जेवण झाल्यानंतर आता मंडळी चालली आहे आईस्क्रीम खायला. तर बघूया कुठे घेऊन चालतात आमचे मेहुणे आपल्याला आईस्क्रीम खायला. मग कुठे जायचं आईस्क्रीम खायला? तर आता जेवणानंतरची आईस्क्रीम, ओल्ड मुंबई आईस्क्रीम इथं. आणि कराडमधली सर्वात म्हणजे अशी चांगली आईस्क्रीम. आणि गुड्डू आम्हाला घेऊन आली ती खायला. कसं वाटतंय गुड्डू? पहिल्यांदाच इथे आलोय आपण. छान वाटतंय तुला? खरोखर छान वाटतंय की मस्त वाटतंय? मस्त वाटतंय. कुठली खायची आता? कुठली खायची? तर हे सगळे स्कूप्स आहेत. तर आईस्क्रीम आम्ही घेतलेली आहे. मी घेतलं आहे ड्राय फ्रुट्स आणि ब्लॅक करंट आणि गुड्डूने घेतली आहे पेरू. पण पेरू आईस्क्रीम वरती हे काय आहे गुड्डू? लाल चिली पावडर. चिली पावडर. पेरू वरती चिली पावडर. पेरू आईस्क्रीम वर चिली पावडर भेटतो. खूपच छान आहे. म्हणजे ही एक वेगळीच म्हणजे टेस्ट येणार आहे याला. कारण आणि ही टेस्ट जी आहे ती मला वाटतं आम्हाला महाराष्ट्रामध्येच म्हणजे नाही कुठे पण भेटते. कुठे पण सेम. हा, खूपच छान आहे. म्हणजे मी पहिल्यांदा म्हणजे बघत आहे की पेरू आईस्क्रीम वरती चिली पावडर स्पाइस. खूपच छान आहे. तर आईस्क्रीम गुड्डू एन्जॉय करत आहे. कशी आहे? स्पायसी आहे? मस्त आहे. ओके, तिथं प्रथमेश बसला आहे. इथं त्याने घेतली आहे पान मसाला. हे दोघे खात आहे पान मसाला. हे बघा. ओके, आणि तात्यानं काय घेतलं आमचं? मिल्कशेक. तात्या बसलं इथं. मिल्कशेक चांगलं आहे. डबल मिल्कशेक. खूपच छान. तर आम्ही आता आमची आईस्क्रीमची इथे एन्जॉय करत आहोत.